आत्ता आपण मयूरचा शटर अलार्म सिस्टीम बघत आहोत। आपल्या शटरला आतल्या बाजूने ही सिस्टीम लागलेली असेल। सिस्टीमच्या बरोबर खाली हा एक सेन्सर लागलेला असेल। ज्यावेळेस आपल्याला कधी बाहेर जायचंय त्यावेळेस सिस्टीम चावीने ऑन करायची आणि चावी काढून घ्यायची। त्याच्यानंतर शटर खाली घ्यायचं। आपण एकदा शटर खाली घेतल्यानंतर हे कन्फर्मेशन मिळालं, आता आपली सिस्टीम ऍक्टिव्ह आहे। याच्यानंतर जर कोणी शटर उघडायचा प्रयत्न केला तर जोरजोराचा सायरन चालू होईल। जोपर्यंत आपण चावी लावत नाही तोपर्यंत सायरन चालू राहील। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा म्हणजे पायदिंडी काढण्यात येत आहे। आज सकाळी शेकडो कार्यकर्ते यासाठी छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ एकत्र आले। या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग करून रस्ता रोखून धरला होता। कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली। यानंतर काही आंदोलकांना नामदेव पायरीपर्यंत सोडण्यात आलं आणि ही दिंडी आता खाजगी वाहनाने पुण्याकडे रवाना झाली। त्यानंतर काही झालं तरी ती दिंडी थेट मुंबईत मातोश्रीपर्यंत नेणार अशी घोषणा यापूर्वीच कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी केली होती। त्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त होती। अखेर मुंबईमध्ये हा मोर्चा मराठी क्रांती मोर्चा अडवण्यात आला आणि पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली। सोलापूर विमानसेवेसाठी विकास मंचचा पाठपुरावा। सोलापूर येथील होडगी रोड विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच या सातत्याने पाठपुरावा प्रयत्नशील करीत आहेत। आज शिष्टमंडळाची पूर्व सोयीची बैठक माननीय खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांच्याबरोबर शेळगे येथील आश्रमात पार पडली। जवळपास 1 तास बैठक झाली। अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन माननीय जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त महापौर व सदर सोलापूर विकास मंच या शिष्टमंडळाबरोबर एकत्रित बैठक आयोजित करण्यात येणार आहे। यामधून चांगला निर्णय होऊ शकेल अशी आशा आहे। सदर आजच्या सविस्तर बैठकीत शिष्टमंडळाच्या वतीने चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव केतन शाह, वेकअप सोलापूर फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले, गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव, ज्येष्ठ विचारवंत योगिन गुजर, राज्य अभियंता संघटनाचे सचिव कैलास लांडे, उद्योजक बाबू मेहता व शंभूसिंग चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते। म्हणजे अजून बरेच दिवसापासून चर्चेत असलेला सोलापूर विमानतळाचा प्रश्न कधी सुटणार याकडे सोलापूरवासी अजूनही आशा लावून बसलेले आहेत। सात नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान LTD चेन्नई विशेष एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल्स म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनल्स LTD ही विशेष दैनिक 7 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे। गाडी क्रमांक 02163 LTD चेन्नई विशेष एक्सप्रेस 7 नोव्हेंबरपर्यंत दररोज 30 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे। ही गाडी LTD स्थानकावरून सायंकाळी 6:45 वाजता सुटेल आणि चेन्नई स्थानकावर ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4:20 वाजता पोहोचेल। या गाडीस ठाणे, कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, यादगिरी, सौदापूर, रायचूर, मंत्रालय रोड, अंदोनी, गुंटफल, गुत्ती, ताडपत्री, येरगुंटला, कडप्पा, राजनपेठा, रजनीरा, अनमेल, पेरापूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे। या गाडीचे सोलापूर स्थानकावर मध्यरात्री 2:10 आगमन होईल आणि 5 मिनिटात थांबा घेऊन 2:15 वाजता ही गाडी पुढे मार्गस्थ होईल। चेन्नई LTD विशेष एक्सप्रेस 8 नोव्हेंबरपासून दररोज 1 डिसेंबरपर्यंत धावणार असून ही गाडी चेन्नई स्थानकावरून सायंकाळी 6:15 वाजता सुटेल आणि LTD स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता पोहोचेल। या गाडीचे सोलापूर स्थानकावर सकाळी 7:50 आगमन होईल। 5 मिनिटाचा थांबा घेऊन ही गाडी पुढे मार्गस्थ होईल। तरी प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे।
1959 पासून आपल्या सेवेत असलेले 4 मजली असे भव्य शोरूम व टेक्सटाईल्सच्या विश्वातील एक दर्जेदार असे राठी टेक्सटाईल शोरूम आम्ही आपल्या प्रिय ग्राहकांसाठी घेऊन आले आहोत 10 ते 30% पर्यंतचा सेलचा धमाकेदार ऑफर. उत्तम आणि शानदार क्वालिटीचे योग्य ठिकाण म्हणजेच राठी टेक्सटाईल शोरूम. लहान चिमुकल्यांकरिता त्यांना पसंत पडतील अशा किड्स ब्लँकेट, चादर, सतरंजा, वेगवेगळे डिझाईन आणि नवीन व्हरायटीजचे बेडशीट्स, पिलो कव्हर, ब्लँकेट्स, घराची शोभा वाढवणारे सुंदर कार्पेट्स, दिवाण सेट्स, विविध प्रकारचे मॅट्रेसेस, कुशन कव्हर्स, सोफा कव्हर्स, फूट मॅट. 10 ते 30% पर्यंतचे उपलब्ध असलेल्या या सेलचा लाभ घ्यायला विसरू नकात. नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी नवीन आणि आकर्षक व्हरायटी घेऊन येणारे आणि उत्तम क्वालिटीसाठी ओळखले जाणारे आपले एकमेव राठी टेक्सटाईल शोरूम. 911 पश्चिम मंगळवार पेठ, चाटी गल्ली, सोलापूर.